दुसरी बाब म्हणजे की या संपूर्ण क्रेनची पहिली जे ते प्रवाशांकडूनच काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर काही महिला सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये खाली आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकं काय घडते हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागेल किती वेळापासून हे सगळे प्रवास। आणि अजय जसं आपल्याला सांगतोय आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे, त्यामुळे फायर ब्रिगेडची टीम पोहोचली, पोलीस देखील तिकडे आहेत। गेल्या 1.5 तासापासून मोनोरेलमध्ये प्रवासी अडकून पडलेले होते आणि त्यासोबतच आता या प्रवाशांना हळूहळू बाहेर आणण्यात येते। एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास देखील झालेला होता। मात्र आता प्रवाशांनी सुटकेचा निश्वास काही प्रमाणात सोडला असेल, कारण आता रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू झालं आहे आणि त्यासोबतच एक काच जसं आपण मगाशी बघितलेलं होतं आतल्या प्रवाशांनीच ती काच जी आहे ती तोडलेली होती, ती काच दूर केलेली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी श्वास घेण्याचा जो त्रास होता तो काही प्रमाणात त्यांना कदाचित कमी झालेला असेल। गुदमरण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता आणि आता रेस्क्यू करण्यात आलेल्या प्रवाशांशी आपण काही संवाद साधू शकतोय का अजयकडनं जाणून घेऊ। अजय, की नेमकं किती वेळापासून सगळे प्रवासी अटकलेले होते, त्यांना नेमकं कुठे नेण्यात आलं होतं? प्रवासी आहेत, काय झालं तुम्हाला? किती वेळापासून अटकले होते? 2.5 तास झाले। एकदम फोडला का झाला पुरा पॅर असल्यामुळे श्वास कुठे प्रवास करत आचार्य आत्यापर्यंत चेंबूरला जायचं होतं, गाडी असते असं मध्ये येऊन बंद पडली। किती वेळानंतर रेस्क्यू ऑपरेशन? आता 2 तासानंतर झाले। याच्यात कानाला काढा जाणार नाही। हळूहळू आता प्रवासी जे आहेत ते खाली आपण जर पाहिलं तर हळूहळू आता रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे जे प्रवासी मागच्या वेळेत पाहिलं तर आता जी 2.5 तास 2 लहान मुलं कोणी आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अश्विन, खरं अजय जसं तू म्हणतोय लहान मुलं त्यासोबतच महिलांना देखील तिकडून आता सोडवण्याचा रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे। काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलंय, 2 क्रेनच्या मदतीने हे प्रवाशांचं बचाव कार्य सुरू आहे आणि जसं आता प्रवाशांनी सांगितलं 1.5 ते 2 तास जवळपास ते अडकून पडलेले होते आणि आता त्यांना बाहेर काढण्यात आलंय। दोन्ही ठिकाणून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अजय। ते रेस्क्यूचे जे काम सुरू झालेलं आहे, आता जी एमर्जन्सी काच तोडण्यात आली होती त्याच्यातूनच प्रवाशांना जे ते बाहेर काढण्यात। अजय, तुला थोडंसं थांबवतो, पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आता आपल्या सोबत आहेत। गगराणी सर, आत्ताची आपल्याकडे काय अपडेट आहे? किती वेळ हे रेस्क्यू ऑपरेशन चालेल? किती जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलंय? गगराणी सर। तर भूषण गगराणी यांच्याशी संपर्क तुटलाय, पुन्हा एकदा अजयकडे जाऊया। अजय, आताची काय स्थिती आहे? किती जणांना साधारण बाहेर काढण्यात आलं आणि दोन्ही ठिकाणून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे का? अजय, पर्यंत 6 जणांना जे बाहेर काढण्यात जे ते अग्निशामक दलाला यश आलेलं आहे आणि आता जी एमर्जन्सी म्हणजे जी काच प्रवाशांनी स्वतः तोडली होती त्याच्यातूनच रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं। त्यामुळे एकीकडे एक मोठी क्रेन आली होती, दुसरीकडे एक मागच्या दरवाजा तोडण्याचं काम अग्निशामक दलाकडून झालं होतं आणि त्याच्यातच आता जी काच श्वासाच्या त्रासामुळे किंवा व्हेंटिलेशनच्या मुद्द्यावरून जी प्रवाशांनी तोडली होती त्याच काचेतून आता रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकीकडे मागच्या 2.5 तासाहून जास्तचा काळ जसं होता ते प्रवासी म्हटलं की 2 ते 2.5 तास आम्ही या ठिकाणी अडकून होतो, त्या ठिकाणाहून आता जे ते रेस्क्यूचं काम सुरू झालेलं आहे। पण दरवाजा तोडायचे काही नाही याचे संकेत अद्याप दिले नव्हते। त्याच्यानंतर आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडूनच काच तोडण्यात आली होती आणि त्याच ज्या काचेच्या खिडकी काढण्यात आली होती त्याच खिडकीतून आता रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं। त्यामुळे एकीकडे मागच्या बाजूचे जे ते दरवाजा खोलण्यात आलेला तर दुसरीकडे आता या खिडकीतून जे ते प्रवाशांना रेस्क्यू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे सगळे प्रवासी। अजय, तुला थोडंसं थांबवतो मी, पालिका आयुक्त भूषण गगराणी आता आपल्या सोबत आहेत। भूषण गगराणी सर, आतापर्यंत आपल्याकडे काय अपडेट आली आहे? रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात आलंय आणि अजून किती वेळ लागू शकतो रेस्क्यू ऑपरेशनला? गगराणी सर, आपल्याला कल्पना आहे की ही मोनोरेल अचानक त्या ठिकाणी बंद पडली, तर त्याच्या रेस्क्यूसाठी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान
आमचे अग्निशमन अधिकारी परब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पोहोचले. 20 ते 25 जवान आणि 2 नॉकरेल आहेत.